चांदवड तालुक्यातील नारायणखेडे शिवारातील सोमनाथ प्रभाकर चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत पडून हरणाच्या 3 पाडसाचा मृत्यू. पाटे नारायणखेडे शिवारातील अनेक हरणाचे कळप फिरताना व पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान दिसतात. या शिवारातील दिनांक 16 डिसेंबर रोजी पाण्याच्या व अन्नाच्या शोधात फिरत असलेल्या कळपातील हरणाचा रात्रीच्या सुमारास सोमनाथ प्रभाकर चव्हाण यांच्या गट क्रमांक 48 मधील विहिरीत 3 हरणांच्या पाडसाचा विहिरीत पडून मृत्यू झालाय. हे हरण अंदाजे 2 दिवसापूर्वी पडलेले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही बाब सोमनाथ चव्हाण हे विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास आली आहे. त्यांनी पाटे येथील उपसरपंच साहेबराव चव्हाण यांना या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी ही बाब चांदवड वन विभागाला कळविली आहे. चांदवड वन परिक्षेत्र अधिकारी व्ही कुटे, वनपरिमंडळ अधिकारी वैभव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक श्रीमती एस.बी. मरशिवणे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केलाय व वनसेवक भरत वाघ, वाहन चालक अशोक शिंदे, ओम भोगकर आदींनी मृत हरण उपस्थित ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीच्या बाहेर काढले. उत्तर रक्त तपासणी व शवविच्छेदनासाठी चांदवड येथे नेण्यात आलाय. यावेळी सोमनाथ चव्हाण, प्रभाकर चव्हाण, गोपीनाथ तरस, नवनाथ तरस, चरण चव्हाण, सोपान चव्हाण, योगेश खागळ आदी उपस्थित होते. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दशरथ ठोंबरे, चांदवड.